अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन शिरपूर आणि ग्रामपंचायत रोहिणी यांच्या संयुक्त विद्यमाने रोहिणी तालुका शिरपूर येथील वन विभागाच्या पडित क्षेत्रात सोमवार दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता महावृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला। पर्यावरण संवर्धन, जैव विविधतेचे संरक्षण आणि हरित शिरपूरच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या या उपक्रमाला लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार काशीराम दादा पावरा, माजी नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल, अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन संचालिका सौ द्वेता पटेल नथवाणी यांच्या हस्ते महावृक्षारोपण शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार काशीराम पावरा, माजी नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल, अस्तित्व संचालिका द्वेता पटेल नथवाणी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी समाज कल्याण सभापती कैलास पावरा, माजी पंचायत समिती सभापती सत्तार सिंग पावरा, समन्वयक सोनिया भसीन, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, रमण पावरा, रमेश आर माळी, जगन पावरा, भालेराव माळी, यतीश सोनवणे, रवी पावरा, कृष्णा पावरा, बागल्या पावरा, रोहिणी सरपंच, डॉक्टर आनंद पावरा, उपसरपंच वसंत पावरा, प्रेमचंद शिरसाट, सुनील जैन, योगेश्वर माळी, प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर सुनील पावरा, जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी, शिरपूर पॅटर्न टीम, विविध क्षेत्रातील मान्यवर, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, शिरपूर पॅटर्न टीम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योगेश्वर माळी यांनी अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली। समाज कल्याण सभापती कैलास पावरा यांनी रोहिणी परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल निर्माण करण्यासाठी भूपेशभाई पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे सांगितले। उपसरपंच वसंत पावरा यांनी वन विभागामार्फत परिसरातील मोठे क्षेत्र मंजूर झाल्याची माहिती देत प्रत्येक आनंददायी आणि दुःखद प्रसंगी किमान एक वृक्ष लावण्याची आणि त्याचे संगोपन करण्याची ग्रामस्थांना आवाहन केले आहे। अस्तित्व फाउंडेशन जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण शर्मा यांनी केले। पर्यावरण संवर्धनासाठी शासन, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या महावृक्षारोपण अभियानामुळे रोहिणी परिसर भविष्यात घनदाट हरित क्षेत्र म्हणून विकसित होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। की आपण हा छोटासा कार्यक्रम म्हणजे छोटासा प्रयत्न केला आहे, तर त्या ठिकाणी आपले आमदार साहेबांनी जे प्रशासनामध्ये जे अडीअडचण आले ती आपल्याला मदत केली आणि आता भाईसाहेबांनी पण सगळं मशिनरी वगैरे दिली आहे। तर मला एकच सांगायचं की आपण हे झाड मोठं करून दाखवू आणि इथे भाईसाहेब ग्रामस्थांचा पण आम्हाला खूप सहकार्य आहे आणि त्याचबरोबर आम्ही सगळे मिळून काम करतो आणि आपले जे द्वेता दिदी आहे ती पण आपल्याला मदत करते हे वृक्ष लागवडीसाठी। तर भविष्यामध्ये आपण एक चांगला म्हणजे जे जगाला एक संकट आहे म्हणजे वृक्ष कापले गेले आणि केव्हाही पाऊस येतो केव्हाही पाऊस जातो, तर त्यासाठी भाईसाहेबांनी खूप मोठं काम केलं, तर आपण पण छोटंसं काम करू म्हणून आपण ही सुरुवात केली। तर आपण निश्चित भाईसाहेबांच्या म्हणजे प्रयत्नाने आपण हे काम करून दाखवू अशी मी आशा करतो आणि एकच सांगू इच्छितो की भाईसाहेबांनी म्हणजे आमची गावकऱ्यांची इच्छा आहे की भाईसाहेबांनी हे जो क्षेत्र आहे ते दत्तक घ्यावे असे मी भाईसाहेबांना विनंती करतो आणि आम्ही निश्चित असं आश्वासन देतो भाईसाहेबांना की आम्ही हे जे वृक्ष लागवड करतोय काही झालं तरी आम्ही मोठं करून दाखवू। आम्ही पूरी बॉडी कैलाश भाई के साथ में काम करने के लिए तैयार हुई और आज इतना बड़ा जमीन पूरे लोगों ने रिजर्व किया, ये भी बहुत बड़े में बात है। मैं फॉरेस्ट ऑफिसर का आपने बोला है, मगर दादा इन्होंने जमीन भी देना बहुत बड़ी बात है। नहीं तो आजकल फॉरेस्ट ऑफिसर जगह नहीं देते हैं और आज जगह उन लोगों की मेहरबानी से अपने को मिली है। इसको किस तरह से अपन ने संभालना है, खास करके भगवान का एक छोटा मंदिर यहाँ होना चाहिए। डॉक्टर उसकी भी मदद हम करेंगे। रात में एक टाइम हर 12 महीना अपने यहाँ हर गांव के अंदर नदी बहती थी, नाले बहते थे, हम लोग सब स्विमिंग करते थे। आज की जनरेशन को हमें स्विमिंग का कहीं वो मिलता नहीं है।
एक बड़ा कुंडा देता बनाइए जिसकी हाइट कम हो, स्विमिंग कर सके। ऐसा जरूरी नहीं कि वो पानी जो वेस्ट होगा वो सभी झाड़ों को चले जाएगा और सुबह से शाम तक यहाँ के बच्चे स्विमिंग कर सकते, एक्सरसाइज होगी। आजकल आपने देखा होगा यहाँ गव्हर्नर याच्यामध्ये रोहिणी गाव हे भारतामध्ये 1 नंबर आलेलं आहे। तरी भारतामध्ये का 1 नंबर आलं की त्या गावाने सगळ्यांनी मेहनत घेतली। कैलास पवार असेल, सरपंच असेल, डेप्युटी सरपंच असेल, सगळे ग्रामपंचायत सदस्य, सगळे गावकऱ्यांनी मेहनत घेतली आणि देशामध्ये आपली ग्रामपंचायत 1 नंबर आणली। त्यामुळे त्यांना जितकं धन्यवाद दिलं तितकं कमी पडेल। आणि त्यानंतर हे झाडे लावण्याचं काम या ग्रामपंचायतने, या गावाने पुढाकार घेतलेला आहे। कारण झाडे लावण्यासाठी आजपर्यंत ग्रामपंचायत कुठलीही ग्रामपंचायत आपल्या तालुक्यात तरी पुढे आलेली नाही आहे। आणि त्यामुळे रोहिणी ग्रामपंचायत आणि त्यांच्या गावकऱ्यांना धन्यवाद द्यावा लागेल की त्यांनी 50 हेक्टर जमीन वन विभागाकडून मिळवून घेतली, मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन ती जमीन मिळवून घेतली आणि मिळवून रोपं लावण्याचं काम मागच्या वर्षापासून सुरू केलेलं आहे। मागच्या वर्षी सुद्धा भूपेश भाई आम्ही सगळे येऊन गेलो इथं, परंतु त्या टायमाला टाइम गेलेला होता, त्यामुळे त्या टायमाला आम्ही काही झाडं लावले नाही। परंतु या वर्षी भूपेश भाई आणि देवता दीदीने सुरुवात केलेली आहे की या परिसरामध्ये झाडं लावायला पाहिजे, झाडं लावून जगवले पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी सुरुवात केलेली आहे। आणि ते